नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसुरामजी पठोडे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. तर आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धती या विषयाचा या टॉपिकचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर कार्यकारण भाव स्पष्ट करणे हे प्रत्येक शास्त्राच्या अध्ययनाचे उद्दिष्ट असते. अर्थशास्त्रात सुद्धा आर्थिक घटनांचा कार्यकारण भाव स्पष्ट करणारे अनेक नियम आहेत. त्यांनाच आपण आर्थिक नियम असे म्हणतो. तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कोसा म्हणतात की अध्ययनाची उद्दिष्टे भिन्न असतील तर त्यासाठी वेगळ्या अध्ययन पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागतो आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या अनेक पद्धती आपल्याला दिसून येतात. तर मुख्यतः 6 पद्धती आहेत. पहिली आहे निगमन व आगमन पद्धती, दुसरं स्थैतिक व गतिशील पद्धती, तिसरी सूक्ष्म व स्थूल पद्धती, चौथी आंशिक व सामान्य संतुलन पद्धती, पाचवी गणितीय व सांख्यिकीय पद्धती आणि 6वी आहे मानसशास्त्रीय व संख्यात्मक पद्धती. तर आपण या टॉपिकमध्ये फक्त निगमन व आगमन आणि स्थैतिक व गतिशील या 2च अध्ययन पद्धतीचे विवेचन करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया निगमन पद्धती म्हणजे काय. तर अर्थशास्त्रीय नियमाची मांडणी करण्याकरता अर्थशास्त्रज्ञाद्वारे मुख्यतः 2 पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. पहिली म्हणजे निगमन पद्धती आणि दुसरी म्हणजे आगमन पद्धती. तर निगमन पद्धती म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर प्रोफेसर विल्सन गी यांनी जी व्याख्या दिली आहे ते म्हणतात की निगमन पद्धती म्हणजे सामान्याकडून विशेषाकडे आणि सार्वत्रिकाकडून व्यक्तिगत आधारावर निष्कर्ष काढणे होय. याचं एक उदाहरण पाहू की इतर परिस्थिती समान असताना किमतीत वाढ झाली असल्यास मागणी कमी होते, आपण सर्वांनाच माहिती आहे. तर या सामान्य विधानावरून असे आपण म्हणू शकतो की साखरेची किंमत जर कमी झाली तर साखरेची मागणी त्यात वाढ होत असते. अशा प्रकारे या पद्धतीमध्ये प्रथम स्वयंसिद्ध असणारे सामान्य विधान, नंतर त्या अनुषंगाने व्यक्तिगत विधान व शेवटी त्यावरून विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत अनुमान या क्रमाने निष्कर्ष काढल्या जातात. तर ह्या निगमन पद्धतीचे गुण आहेत ते आपण इथं अभ्यासणार आहोत. एकूण 7 गुणांची चर्चा आपण करू. पहिलं गुण आहे सरळ व सुलभ. तर ही पद्धत अत्यंत सुलभ, साधी, सोपी आणि सामान्य मनुष्यसुद्धा या पद्धतीचा सहज वापर करू शकतो अशा प्रकारची ही पद्धती आहे. दुसरं निश्चितता, स्पष्टता. तर या पद्धतीमध्ये स्वयंसिद्ध तत्वांना आधार मानून निष्कर्ष काढण्यात येतात आणि आवश्यकतेनुसार गणितीय पद्धतीचा देखील वापर केला जातो. त्यामुळं येणारे जे निष्कर्ष आहेत ते अधिक स्पष्ट असतात. तिसरं गुण आहे सर्वव्यापकता. या पद्धतीनुसार तयार केलेले नियम स्थल, काल, परिस्थिती व व्यक्तिनिरपेक्ष असतात. ते कुठेही, केव्हाही व कुणालाही लागू पडतात, कारण ते मानवाच्या सामान्य प्रवृत्तीवर आधारित असतात आणि म्हणूनच निगमन पद्धतीवर आधारित जे नियम असतात ते देशात व सर्व व्यक्तींनासुद्धा लागू पडतात. त्यानंतर चौथं गुण आहे आर्थिक विश्लेषणाकरता ही पद्धत जी आहे अत्यंत उपयुक्त आहे. पाचवं निष्पक्षता.
कारण निगमन पद्धतीनुसार काढलेले जे निष्कर्ष आहेत ते पूर्णतः निष्पक्ष असतात, स्वयंसिद्ध असतात आणि त्यामुळे निष्पक्षता आपल्याला दिसून येते. 6वा गुण आहे भविष्यकालीन अंदाज. या पद्धतीनुसार काढलेले जे निष्कर्ष असतात ते निश्चित असल्यामुळे भविष्यात घडणाऱ्या आर्थिक घटनांचा आपण अंदाज जे आहे ते घेऊ शकतो. आणि शेवटचे गुण आहे पूरक पद्धती. तर निगमन पद्धती ही आगमन पद्धतीला पूरक अशी पद्धती समजली जाते. त्यानंतर आपण पाहू की ही जी निगमन पद्धती आहे ह्या निगमन पद्धतीचे काही दोष आहेत काय. तर बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांनी याचे दोषाची चर्चा केलेली आहे. त्यातलं पहिलं दोष आहे चुकीचे निष्कर्ष. तर निगमन पद्धतीनुसार काढण्यात येणारे निष्कर्ष हे गृहीत परिस्थितीवर आधारित असल्याने जर गृहीतच चुकले तर निष्कर्षसुद्धा चुकीचे येऊ शकतात. दुसरा दोष आहे सर्व व्यापकता नसते. तर निगमन पद्धतीनुसार तयार केलेले नियम सर्व व्यापक असतात असे म्हणणे हे चुकीचे आहे. कारण हे नियम एक विशिष्ट परिस्थितीतच खरे ठरतात आणि ही परिस्थिती जर नसेल, अस्तित्वात नसेल तर हे नियम खरे ठरत नाही. त्यानंतरचे दोष आहे सत्यता तपासून पाहण्याची अडचण. तर या पद्धतीनुसार तयार केलेल्या नियमाची सत्यता पडताळून पाहण्याची कोणतीही सोय या पद्धतीत नाही. त्यामुळे ही अवास्तविक गृहीतावर आधारित अवास्तविक नियम बनवणारी पद्धत आहे असे बरेच अर्थशास्त्रज्ञांनी यावर टीका केलेली आहे. चौथा दोष आहे गतिमान विश्लेषणाकरिता अयोग्य. तर निगमन पद्धतीमध्ये नियम तयार करताना विशिष्ट परिस्थिती गृहीत धरली जाते. वास्तविकता आर्थिक परिस्थिती कधी स्थिर नसते, ती नेहमी बदलत असते आणि म्हणून स्थिर परिस्थितीच्या गृहीतावर आधारित असलेली निगमन पद्धती गतिमान विश्लेषणाकरिता अयोग्य ठरत असते. आणि शेवटचा दोष आहे अपूर्ण पद्धती. तर अर्थशास्त्रातील अनेक समस्या अशा आहेत की त्या निगमन पद्धतीद्वारे सोडविता येत नाही. त्यासाठी इतर पद्धतीचा उपयोग करावा लागतो. म्हणून अर्थशास्त्राचा पर्याप्त विकास करण्याच्या दृष्टीने ही पद्धती अपूर्ण समजली जाते. तर अशा प्रकारे ही निगमन पद्धती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहू आगमन पद्धती. तर या पद्धतीलाच आपण ऐतिहासिक पद्धती, समन्वयमूलक पद्धती, अनुभवात्मक किंवा प्रयोगात्मक पद्धती अशा वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो. या पद्धतीचा विकास घडवून आणण्याचे श्रेय फ्रेडरिक लिस्ट, रोशर, वॅगनर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांना दिले जाते. इंग्लंडचे अर्थशास्त्रज्ञ क्लिफ लेस्ली हे या पद्धतीचे प्रमुख समर्थक म्हणून ओळखले जातात. तर आगमन पद्धती ही मुख्यतः निगमन पद्धतीच्या अगदी विरुद्ध अशी पद्धत आहे. विल्सन गी यांनी आगमन पद्धतीची व्याख्या दिलेली आहे, आपण ती पाहणार आहोत. तर आगमन पद्धती विशेषाकडून सामान्याकडे किंवा व्यक्तिगतकडून सार्वत्रिक सत्याकडे पोहोचण्याची प्रक्रिया आहे. तर ह्या आगमन पद्धतीचे काही दोष आहेत, आगमन पद्धतीचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपण पाहू. पहिलं प्रकार आहे प्रयोगात्मक पद्धती आणि दुसरं आहे सांख्यिकी पद्धती. तर प्रयोगात्मक पद्धतीमध्ये या पद्धतीनुसार नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोग करून आपण निष्कर्ष काढतो आणि त्या निष्कर्षाच्या आधारे सामान्य नियम जे आहे ते तयार करत असतो. दुसरं आहे सांख्यिकीय पद्धती. तर या पद्धतीत विशिष्ट घटनेसंबंधी निरनिराळ्या क्षेत्रातून आकडेवारी गोळा केली जाते. नंतर त्या आकडेवारीचे वर्गीकरण करून सारणीयन करण्यात येते. शेवटी सांख्यिकीय सूत्र वापरून त्याच्या साहाय्याने निष्कर्ष काढले जातात. तर आगमन पद्धतीचे काही गुण आहेत, ते गुण आपण पाहू. पहिलं गुण आहे विश्वसनीय निष्कर्ष. तर ही प्रयोगात्मक पद्धत आहे, सर्वेक्षणावर आधारित पद्धत आहे आणि त्यामुळेच जे आहे निष्कर्ष वास्तविकतेला अनुसरून असतात आणि विश्वसनीय असतात.
दुसरं निष्कर्ष जे आहे ते तपासून पाहण्याची सोय या पद्धतीमध्ये आहे. तिसरं गतिमान विश्लेषणास उपयुक्त अशी ही पद्धत आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्रास उपयुक्त अशी पद्धत आहे. आर्थिक धोरणास उपयुक्त ठरेल अशा प्रकारची ही आगमन पद्धत आहे. आणि 6वं निगमन पद्धतीला पूरक अशी ही पद्धत समजली जाते. त्यानंतर आपण पाहू आगमन पद्धतीचे दोष. तर ह्या पद्धतीचे काही दोष सांगितले आहेत. पहिलं दोष आहे प्रयोग पद्धतीचा वापर अशक्य. तर अर्थशास्त्रात मानवी वागणुकीचा अभ्यास करावयाचा असल्यामुळे प्रयोग पद्धतीचा वापर करणे अशक्य होते. काही बाबतीत शक्य असले तरी अफाट खर्च येतो. केवळ तज्ज्ञ व्यक्तीचे प्रयोग करू शकत असल्यामुळे प्रयोग पद्धत जी आहे ते उपयुक्त ठरत नाही. दुसरं आहे दोष, ही कठीण अशी पद्धत आहे, कारण यामध्ये सांख्यिकीचा वापर केला जातो आणि ज्यांना गणित किंवा सांख्यिकी समजत नसेल, समजण्यास अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी ही पद्धत जी आहे ती कठीण पद्धत असते. तिसरं जे आहे निष्कर्ष व वास्तविकता यात फरक जे आहे ते दिसून येते. कारण आकडेवारी जर अपूर्ण असेल, अविश्वसनीय असेल तर येणारे निष्कर्ष हे बरोबर असतील याची शक्यता कमी असते. चौथं आहे आर्थिक विश्लेषणाची अपूर्ण पद्धत. तर केवळ आगमन पद्धतीद्वारे आर्थिक विश्लेषणाचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी निगमन पद्धतीसुद्धा मदत घ्यावी लागते. आणि त्यामुळेच प्रोफेसर डार्विन म्हणतात की आकडे आणि तथ्ये स्वतः काहीच बोलत नाही, त्याचे विश्लेषण, तुलना, विवेचन करून निष्कर्ष काढले जाऊ शकतात. म्हणून आगमन अपूर्ण पद्धत समजली जाते. त्यानंतर 5वा दोष आहे मर्यादित वापर. तर काही मानवीय क्रिया अशा असतात की त्यावर प्रयोग करणे शक्य नसते. परिणामतः अर्थशास्त्रामध्ये आगमन पद्धतीचा वापर मर्यादित क्षेत्रापुरता होतो व अशा क्रियांचा अभ्यास करण्यासाठी निगमन पद्धतीचा वापर करावा लागतो. आणि शेवटचा दोष आहे निष्कर्ष निर्णयाची असंभवनीयता. तर आर्थिक सर्वेक्षणाद्वारे काढलेले जे निष्कर्ष असतात त्यावर व्यक्तिविशेष त्याच्या विचाराचा प्रभाव पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे निष्कर्ष जे आहे ते पक्षपाती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा प्रकारे आपण आगमन आणि निगमन ह्या पद्धतीचा अभ्यास केला आहे. त्यांचे गुणदोषाची आपण चर्चा इथं केलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया स्थैतिक व गतिशील अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रीय नियमाची मांडणी करण्याकरता अर्थशास्त्रज्ञाद्वारे मुख्यतः 2 पद्धतीचा जे आहे अवलंब केला जातो. पहिलं आहे स्थैतिक आर्थिक विवेचन आणि दुसरं आहे गतिशील आर्थिक विवेचन. यालाच आपण स्थैतिक अर्थशास्त्र आणि गतिशील अर्थशास्त्र असं संबोधतो. तर प्राध्यापक पिगू यांची आपण स्थैतिक अर्थशास्त्राची व्याख्या पाहू. तर स्थैतिक अवस्था म्हणजे पाण्याचा असा हौद आहे की ज्यात नियमितपणे पाणी येते व त्याचबरोबर बाहेरही जाते. पाणी हौदात येण्याची व बाहेर जाण्याची गती इतकी नियमित व सारखी आहे की त्यामुळे हौदातील पातळी एकसारखी कायम असते. तर ही जी व्याख्या आहे प्राध्यापक पिगू यांनी सांगितलेली आहे. तर स्थैतिक पद्धतीचे काही गुण आहेत त्याची आपण चर्चा करू. पहिलं गुण आहे स्थैतिक विवेचन जे आहे ते सुलभ असते. तुलनात्मक अध्ययनासाठी उपयुक्त अशी ही पद्धत आहे. विशेष गणितीय ज्ञान असणे आवश्यक नसते. त्यानंतर गतिशील विवेचनास आवश्यक अशी ही स्थैतिक पद्धती समजली जाते. आणि शेवटचं काही विशिष्ट आर्थिक समस्यांकरिता अनुकूल अशी ही पद्धत समजली जाते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, मागणी, किंमत यांचा संबंध, वस्तूचे मूल्य निर्धारण,
घटकांचे मूल्य निर्धारण इत्यादी समस्याचा अभ्यास आपण स्थैतिक पद्धतीच्या साहाय्याने करू शकतो. त्यानंतर आपण पाहू की ह्या स्थैतिक पद्धतीचे दोष कोणते आहेत. तर मुख्य 2 दोष आपण त्यांची चर्चा करू. पहिला आहे, स्थैतिक अवस्था काल्पनिक आणि अवास्तविक समजली जाते. तर स्थैतिक अवस्था ही पूर्णतः काल्पनिक अवस्था असून ती पूर्ण स्पर्धा, साधनाची गतिशीलता, उपभोक्त्याला पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे इत्यादी गृहीतावर आधारित असल्याने ती अवास्तविक समजली जाते. आणि दुसरा आहे परिवर्तनशीलता. बदलते घटक स्थिर मानणे चुकीचे आहे, कारण सर्व घटक हे गतिशील असतात आणि हे बदलते जे घटक असतात, जे परिवर्तनशील घटक असतात, ज्यात आवडीनिवडी, साधनाचा पुरवठा, तांत्रिक ज्ञान, तर ह्या बाबी स्थिर मानणे जे आहे ते चुकीचे आहे. त्यानंतर आपण पाहूया गतिशील पद्धती. तर भौतिकशास्त्रात गतिशील या शब्दाचा अर्थ आहे सातत्याने होणाऱ्या बदलांची अवस्था किंवा विश्रांतीचा अभाव. अर्थशास्त्रात गतिशील या शब्दाचा अर्थ आर्थिक उत्क्रांती असा केला जातो. तर गतिशील अर्थशास्त्र बाबतीत प्रोफेसर बमोल यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहू. तर मागे झालेल्या घटना आणि पुढे येणाऱ्या घटना यांच्या संबंधीचा अभ्यास करून भविष्यकालीन घटनांचा अंदाज करणे म्हणजे गतिशील अर्थशास्त्र होय. तर ह्या गतिशील अर्थशास्त्राचे काही गुण आहेत, त्या गुणाची आपण चर्चा करू. पहिलं गुण आहे गतिशील विवेचनास वास्तविक असते. कारण गतिशील अर्थशास्त्र स्थैतिक अर्थशास्त्राच्या तुलनेत अधिक वास्तविक असल्याने आपल्याला गतिशील विवेचनास ही पद्धत जी आहे ती उपयुक्त ठरते. दुसरं, गतिशील विवेचन कसं जास्त लवचिक असते आणि गतिशील विवेचन स्थिर गृहीतावर आधारित नसल्यामुळे त्यामध्ये अधिक लवचिकता आपल्याला दिसून येते. त्यानंतर जे आहे की काही विशेष समस्याकरता गतिशीलता अधिक उपयुक्त ठरत असते. म्हणजे सतत होणाऱ्या बदलामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्याचा अभ्यास करण्याकरता गतिशील अर्थशास्त्राचा उपयोग करणे जे आहे अनिवार्य असते. उदाहरणार्थ पाहू की व्यापार चक्राचे जे सिद्धांत असतात, लोकसंख्येचा जो सिद्धांत आहे, नफ्याचा सिद्धांत, व्याज व गुंतवणुकीचे सिद्धांत, तर इत्यादी ज्या समस्या आहेत त्यांचा अभ्यास करण्याकरिता आपल्याला गतिशील अर्थशास्त्राची फार मदत होते. त्यानंतर शेवटचा जो गुण आहे विकासात्मक प्रक्रियेचा अभ्यास गतिशील अर्थशास्त्रामुळे जे आहे ते शक्य होत असते. तर आर्थिक विकासाची प्रक्रिया ही चक्रीय स्वरूपाची असल्याने त्यामुळे विकासासंबंधी आर्थिक परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी जे आहे गतिशील अर्थशास्त्राचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर आपण गतिशील अर्थशास्त्राचे दोष पाहूया. तर मुख्यतः 3 दोष आपल्याला दिसून येतात. पहिलं, ही जी पद्धत आहे ही कठीण पद्धत आहे, कारण गतिशील विवेचनात आर्थिक घटकांना स्थिर न समजता परिवर्तनीय समजण्यात येते. परंतु अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकामध्ये इतक्या वेगाने बदल होतात की त्यामुळे गतिशील विवेचन एक कठीण आणि गुंतागुंतीची पद्धत बनते आणि त्यासाठी मग आपल्याला गणितीय ज्ञानाची पण आवश्यकता असते आणि म्हणूनच ही एक कठीण पद्धत म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचं दोष आहे जलद परिवर्तनासाठी निरुपयोगी. तर ज्यावेळी आर्थिक घटकामध्ये अत्यंत वेगाने बदल होतात त्यावेळी गतिशील विवेचन देखील उपयुक्त ठरत नाही. अशावेळी स्थैतिक विवेचनाचीच मदत घ्यावी लागते. आणि शेवटचं आहे की या पद्धतीचा जो वापर जो आहे हा अत्यंत कमी वापर करण्यात येतो, कारण आपल्याला गणित, सांख्यिकी ह्या सगळ्या विषयाचा आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे किचकट पद्धत अशी समजली जाते आणि म्हणून
ही पद्धत फार कमी वापरली जाते. तर अशा प्रकारे आपण ह्या टॉपिकमध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धती, त्या कोणत्या आगमन, निगमन, स्थैतिक आणि गतिशील अशा 4 पद्धती आपण इथं पाहिले, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. धन्यवाद.